नमस्कार भक्तांनो. संत सद्गुरू श्री बाळूमामांच्या अगाध लीलेची आणि भक्तीच्या ताकदीची ही एक अशी कथा आहे जी ऐकून आज प्रत्येक भक्ताचे डोळे पाणावतील. भक्तांच्या आर्त हाकेला धावून जाणाऱ्या आपल्या बाळूमामांची ही एक अत्यंत भावुक गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका आणि मामांच्या चरणी लीन व्हा. चंद्राबाई नावाची एक म्हातारी आजी होती. तिचे दोन्ही डोळे लहानपणीच एका आजारपणात गेले होते. संपूर्ण आयुष्य अंधारात घालवलेल्या या चंद्राबाईचा एकच ध्यास होता, आयुष्यात एकदा तरी बाळूमामांच्या पायावर डोके ठेवायचे आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यायचा. अंगात ताकद उरली नव्हती, तरीही हातातील काठीचा आधार घेत ती कशीबशी मामांच्या दरबारात पोहोचली. आजूबाजूला भक्तांची प्रचंड गर्दी होती. सगळेजण बाळूमामांचे ते तेजस्वी रूप डोळे भरून पाहत होते, पण चंद्राबाई मात्र त्या अंधारलेल्या डोळ्यांनी फक्त मामांच्या दिशेने हात जोडून उभी होती. तिच्या सुरकुतलेल्या गालांवरून अश्रूंचे थेंब घळघळ गळत होते. ती हुंदके देत मनातल्या मनात म्हणाली, मामा, जगाने मला आंधळे केले, पण तुम्ही तर जगदात्मा आहात. सगळे तुमचे रूप डोळे भरून पाहत आहेत, पण माझी ही दुर्दैवी पापणी तुम्हाला पाहू शकत नाही. मला रूप नाही दाखवले तरी चालेल, पण या आंधळ्या लेकराला तुमच्या पायांचा स्पर्श तरी होऊ द्या. गर्दीतून वाट काढत ती पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती, पण लोकांनी तिला मागे ढकलले. हताश होऊन चंद्राबाई खाली जमिनीवर बसली आणि ढसाढसा रडू लागली. इतक्यात ती अलोट गर्दी सोडून बाळूमामा स्वतः चालत तिच्याजवळ आले. मामांनी तिचे ते थरथरणारे हात आपल्या हातात घेतले. मामांच्या हातांचा स्पर्श होताच चंद्राबाईने क्षणात ओळखले. मामा मऊ आणि गहिवरलेल्या आवाजात म्हणाले, माये, ज्याचे मन उघडे असते त्याला डोळ्यांची गरज नसते. जगाला पाहण्यासाठी डोळे लागतात, पण तुझ्या या बाळूला पाहण्यासाठी फक्त तुझी निस्सीम भक्ती पुरेशी आहे. मामाने स्वतःचे पाय तिच्या हातात दिले आणि तिचे हात आपल्या डोक्यावर ठेवले. चंद्राबाईने मामांच्या पायावर डोके ठेवले आणि तिच्या डोळ्यांतील अश्रूंनी मामांच्या पादुका ओल्या झाल्या. ती रडत हसत म्हणाली, मामा, आज माझे दोन्ही डोळे उघडले. मला माझे बाळूमामा दिसले. तिथे उभ्या असलेल्या शेकडो भक्तांच्या डोळ्यांतून त्यावेळी पाण्याचे लोट वाहत होते. मित्रांनो, बाळूमामांना प्रसन्न करण्यासाठी कुठल्याही महागड्या वस्तूंची किंवा सुंदर डोळ्यांची गरज नाही. गरज आहे ती फक्त एका निष्पाप आणि निर्मळ मनाची. चंद्राबाईच्या भक्तीने जसे मामांना तिची हाक ऐकावी लागली, तसेच मामा आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी नेहमी ढाल बनून उभे असतात. ज्यांच्या मनात बाळूमामांबद्दल असीम श्रद्धा आहे त्यांनी कमेंटमध्ये बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं नक्की लिहा आणि ही भावुक कथा इतर भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.